हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. इंग्लिश ग्रामरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक टेन्स आहे असं सगळ्यांना माहिती असतं, पण त्याबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करण्याची संधी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळत आहे. SP बक्षी यांचं ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश हे पुस्तक आपण डिटेलमध्ये अभ्यासत आहे. यातले सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहे. वन बाय वन सगळे टॉपिक्स आपले कव्हर होतील आणि ही लेक्चर सिरीज चालू होऊन फार दिवस झालेले नाही आहेत, त्यामुळे तुम्ही फर्स्ट चॅप्टरपासून या लेक्चर सिरीजला फॉलो करू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्युचर टेन्सबद्दल डिस्कशन कंटिन्यू करत आहोत. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची सुरुवात आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सनी करणार आहे. आधीच्या लेक्चर्सचा जर तुम्ही अभ्यास केलेला नसेल तर त्याची एक प्लेलिस्ट चॅनलवर बनवून ठेवलेली आहे. ते तुम्ही एकामागे एक सलग व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला सिक्वेन्स वाईज व्यवस्थित अभ्यास करता येईल. या पुस्तकामध्ये जो काही कॉन्टेंट दिलेला आहे त्याचा अभ्यास आपण करतच आहोत आणि त्याचबरोबर जिथे गरजेचं आहे तिथे आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे या सिरीजला फॉलो नक्की करा. यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल सगळ्याच इंग्लिशचा अभ्यास व्यवस्थित होणार आहे. आपण सुरुवात करत आहे आजच्या लेक्चरला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याची वाक्यरचना कशी असते? सब्जेक्ट नंतर वाक्यामध्ये शाल किंवा विल यापैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरलेलं असतं. त्यानंतर बी हे एक हेल्पिंग वर्ब एक्स्ट्रा वापरतात आणि मग वर्बचा ING फॉर्म येऊन ऑब्जेक्ट आणि जर वाक्यात काही रेस्ट ऑफ द पार्ट असेल तर तो. अशा पद्धतीने ही वाक्यरचना असते. फ्युचर कंटिन्युअस टेन्सलाच जिथे कंटिन्युअस टेन्स आहे त्या टेन्सला प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात. म्हणजे इथे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्सचा अभ्यास करत आहे. दिस टेन्स इज युज्ड टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट विल बी इन प्रोग्रेस विथ अ पॉइंट ऑफ टाइम इन फ्युचर. म्हणजे भविष्यातल्या एखाद्या मोमेंटला, भविष्यातल्या एखाद्या घडीला ती गोष्ट कंटिन्यू राहणार असेल. म्हणजे अजून ती क्रिया चालू झालेलीच नाहीये. ती क्रिया भविष्यात चालू होणार आहे, पण तेव्हा ती कंटिन्यू राहणार असेल. किंवा मग ज्या वेळेस ती ऍक्शन भविष्यामध्ये घडणार असेल त्यावेळेस ती अपूर्ण असणार आहे. ओके, म्हणजे ती आणखीन पूर्ण झालेली नसणार त्यावेळी. एक्झाम्पल्स बघूयात. शी विल बी वेटिंग फॉर मी व्हेन आय रीच हर होम. इथे दोन वाक्यरचना झालेली आहेत. ती माझी वाट बघत बसलेली असेल हे एक वाक्य आहे. आय रीच हर होम हे V1 मध्ये आहे. इथे आपण सिंपल प्रेझेंटचा वापर केलेला दिसतो. पण ज्यावेळेस मी तिच्या घरी जाईन त्यावेळी ती माझी वाट बघत बसलेली असेल. अशा अर्थाने आपण इथे विल बी वेटिंग वापरून फ्युचर कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना केलेली आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट विल ही बी डुईंग व्हेन यू विजिट हिम. तू ज्यावेळेस त्याला भेट देशील किंवा तू ज्यावेळेस त्याला भेटशील त्यावेळेस तो काय करत असेल. इथे सुद्धा आपण फ्युचर बद्दल बोलत आहे आणि फ्युचर मधली प्रोग्रेसिव्ह ऍक्शन दाखवत आहे. या वाक्यामध्ये बेसिकली आपल्याला क्वेश्चन्स कसे फ्रेम करायचे हे समजतं, त्यामुळे हा प्रश्न आपण व्यवस्थित अभ्यासूया. WH वर्डनी सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे हेल्पिंग वर्बचा वापर झाला. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्यावेळी मी 4 प्रकारच्या वाक्यरचना बनवा असं क्लासमध्ये सांगते टेन्स शिकवताना, त्यावेळेस 80% मुलं इथे चुकतात आणि हे त्यांचं काहीच चुकत नाही, कारण इथे सगळ्यात कन्फ्युजन होण्याचीच गोष्ट आहे. प्रश्न विचारताना नक्की वाक्यरचना कशी असावी इथे आपल्याला समजत नाही. मग अशा वेळेस काय करतात विद्यार्थी? सरळ आहे तसं वाक्य बोलतात आणि मग शेवटला नो असं करून मग प्रश्न विचारल्यासारखं बोलतात. हे खूप जणांकडून होतं. ठीक आहे, सो अशी चूक करण्याच्या ऐवजी वाक्यरचनांचा अभ्यास आपण व्यवस्थित केला ना तर आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स सुद्धा छान इम्प्रूव्ह करता येतील. वाक्यरचना ज्यावेळेस आपण बघत आहे, क्वेश्चन बघत आहे, बेसिकली कोणताही प्रश्न असू दे WH वर्डनी सुरू होणारा, त्यानंतर कंपल्सरी हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे आणि मग वाक्यामध्ये जर करता असेल तर तो येणार. इथे मी जर तर का म्हणत आहे, कारण जर मी क्वेश्चन सब्जेक्टला विचारला असेल तर सब्जेक्ट मिसिंग असणार. म्हणजे जर मी हू क्वेश्चन केला तर तो सब्जेक्टसाठी असेल. त्यामुळे जर मी सब्जेक्टलाच क्वेश्चन विचारत असेल तर कधीतरी तो मिसिंग असू शकतो. त्यानंतर मग आपल्याला इथे जे काही टेन्सनुसार व्हर्ब्स वापरायचे आहेत ते वापरतो आपण आणि मग ऑब्जेक्ट वाक्यात असेल तर ऑब्जेक्टचा वापर करायचा. क्वेश्चन मार्क देणं कंपल्सरी आहे आणि त्यानुसार वाक्यामध्ये बोलत असताना चढउतार करणं सुद्धा गरजेचं असतं. आपण हे सेंटेन्स परत एकदा बघूयात. व्हॉटचा वापर झालेला आहे. नंतर विल हे हेल्पिंग वर्ब आपल्याला फ्युचर टेन्स दाखवतं. त्यानंतर ही हा एक शब्द आपण वापरला जो करता आहे आपला. त्यानंतर बी डुईंग दाखवून आपण कंटिन्युअस टेन्स आहे फ्युचर मधला हे दाखवलेलं आहे आणि मग पुढे वाक्य कंटिन्यू करून क्वेश्चन मार्क पण दिलेला दिसतो. ओके, हे सेंटेन्स परत एकदा वाचूयात. व्हॉट विल ही बी डुईंग व्हेन यू विजिट हिम. म्हणजे तू ज्यावेळेस त्याला भेट देशील त्यावेळेस तो काय करत असेल. इथे भविष्यातली ऍक्शन आहे पण ती कंटिन्यू आहे असं दाखवायचं आहे. नेक्स्ट आहे गेट होम ॲट वन्स. युअर मदर विल बी वॉन्डरिंग व्हेअर यू आर.
या ठिकाणी प्रश्न विचारलेला नाही म्हणून इथे क्वेश्चन मार्क नाही. ती फक्त विचार करत असेल की तू कुठे असशील. ओके, त्यामुळे ही वाक्यरचना सुद्धा आपल्याला दिसत आहे जी फ्युचर कंटिन्युअस टेन्स दाखवते. पुढचं वाक्य वाचूयात. प्रोबॅबली इट विल बी रेनिंग व्हेन यू रीच भोपाळ. इथे आपण अजूनही भोपाळ या ठिकाणी पोहोचलेलो नाही, पण ज्यावेळेस पोहोचू त्यावेळेस तिथे तेव्हा पाऊस पडत असेल. वाक्यरचना फ्युचर मधली प्रोग्रेसिव्ह ऍक्शन दाखवते. लास्ट सेंटेन्स काय आहे? राहुल विल बी वॉचिंग मूवी ऑन टेलिव्हिजन नाव. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर आणखीन कधी केला जातो? टू एक्सप्रेस द फ्युचर इंडेफिनिट टेन्स ऑर डेफिनेट फ्युचर अरेंजमेंट. म्हणजेच काय तर सिंपल फ्युचर टेन्स दाखवताना सुद्धा आपण हा टेन्स वापरू शकतो. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आणि डेफिनेट अरेंजमेंट असेल फ्युचर मधलीच, पण जर डेफिनेट असेल शेड्यूलनुसार टाइम टेबलनुसार एखादी ऍक्शन फिक्स होणार असेल, कन्फर्म असेल, तर आपण हा टेन्स वापरतो. एक्झाम्पल्स बघूयात. ही विल बी गोइंग टू पुणे बाय कार टुडे. टुडे हा शब्द वापरलेला आहे. नजीकच्या भविष्य काळामध्ये ही क्रिया घडणार आहे आणि त्यामध्ये खात्री आहे म्हणून आपण इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केला. नेक्स्ट आहे शी विल बी अरायव्हिंग टुमॉरो टू मीट हर हजबंड. या ठिकाणी सुद्धा आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचाच वापर केलेला आहे आणि या ठिकाणी खात्री जास्त दिसते. पुढे आहे ॲज मेन्शन इन द केस ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सर्टन व्हर्ब्स डू नॉट ॲडमिट ऑफ प्रोग्रेसिव्ह ॲक्शन. रेफर टू सच वर्ब्स अंडर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सेक्शन. एकदा तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सेक्शन आपण जिथे बघितलेलं आहे ते लेक्चर बघा. त्या लेक्चरची लिंक वरती आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी दिलेली आहे. ते महत्त्वाचं आहे कारण काही वर्ब्स आहेत ज्यांना आपण VING फॉर्म मध्ये वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल विश, हॅव, लुक, फील हे जे शब्द आहेत हे आपण कधी कधी व्हर्बच्या ING फॉर्म मध्ये वापरू शकत नाही आणि याबद्दल आपण आपल्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे त्या लेक्चरचा अभ्यास करणं इथे आपल्याला गरजेचं आहे. ही सेम अशीच वाक्यरचना आपण कंटिन्युअस पास्ट टेन्सचा अभ्यास करत असताना सुद्धा बघितली होती. म्हणजे बेसिकली काय, कंटिन्युअस टेन्समध्ये आपण व्हर्बला ING फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, पण काही व्हर्ब्स आहेत जे कन्वर्ट होत नाहीत किंवा त्यांना करायचं नसतं. अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा जो रूल आहे हा कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर आणि कंटिन्युअस प्रेझेंट या तिन्ही ठिकाणी गरजेचा आहे. आता आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करूयात. मेक द सेंटेन्सेस युझिंग फ्युचर कंटिन्युअस टेन्स विथ सुटेबल फॉर्म्स ऑफ वर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट. फ्युचर कंटिन्युअसची वाक्यरचना कशी असते? सब्जेक्ट नंतर आपण शाल विल पैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरून व्हर्बला ING मध्ये कन्वर्ट करण्याच्या आधी बी हे आणखीन एक हेल्पिंग वर्ब वापरतो आणि मग ऑब्जेक्ट असतो. ओके, इथे जे वर्ब्स दिलेले आहेत यांचा आपण अभ्यास करणार आहे. जिथे निगेटिव्ह वाक्यरचना असेल तिथे मग शाल किंवा विल नंतर आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे. आपण पहिलं सेंटेन्स वाचूयात. ही डॅश फॉर मिस्टर कपूर नेक्स्ट वीक as his own assistant is expected to be on leave. वाक्यात नेक्स्ट वीक हा शब्द वापरला गेला आहे, त्यामुळे ही क्रिया भविष्यात घडणार हे नक्की. मग इथे आपण ही विल वर्क वापरलं तरी पण बरोबर आहे, पण आपल्याला इथे क्लिअरली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरायचा, तर आपण तोच वापरूयात. मग वाक्यरचना कशी असेल? ही विल बी वर्किंग फॉर मिस्टर कपूर. ओके, नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? इन अ फ्यू इयर्स टाइम we all dash in multi-storied houses. लिव्ह या शब्दाला आपण ज्यावेळेस ING फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस ते वर्ब काय असतं? लिव्हिंग. इथे आपण वी हा करता वापरला आहे म्हणून आपण इथे शाल हा शब्द वापरूयात. ओके, सो वी शाल बी लिव्हिंग इन मल्टी स्टोरीड हाऊसेस असं येईल. थर्ड सेंटेन्स काय आहे? वी डॅश अवर सेल्व्स इन स्कूल टुडे ॲज अवर प्रिन्सिपल्स मूड इज व्हेरी अपसेट नाव डेज. या ठिकाणी आपण पहिल्यांदा बिहेव या शब्दाचं जे ING फॉर्म आहे ते लक्षात घेऊयात. बिहेविंग असं ते असतं. वाक्यात आपण वी हा करता वापरलेला आहे त्यामुळे इथे शाल हे वापरलं जाऊ शकतं, पण वाक्याचा अर्थ समजून घेतलात तर शाल वापरण्याऐवजी विल वापरणं या ठिकाणी जास्त गरजेचं आहे. प्रिन्सिपलचा मूड आधीच ठीक नाहीये, बरोबर, अपसेट आहेत, त्यामुळे आपल्याला शिस्तीतच वागावं लागेल असं आपण म्हणत आहे. त्यामुळे जरी भविष्यामध्ये आपण ती क्रिया बोलत असू, करणार असू, तरीही ती गोष्ट आपल्याला खात्रीदायकरित्या करावी लागेल. नीट वागलंच पाहिजे कारण त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून इथे शाल ऐवजी विल वापरणं सगळ्यात योग्य ठरणार आहे आणि मग विल नंतर बीचा वापर करायचा आणि मग बिहेविंग हा शब्द वापरायचा. सो वाक्य कसं होईल? We will be behaving ourselves in school today as our principal's mood is very upset nowadays. Okay.
नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. माय ब्रदर डॅश ॲट द पार्टी टू नाईट ॲज मदर इज लाईकली टू बी प्रेझेंट देअर. या ठिकाणी वाक्य निगेटिव्ह बनवायचं आहे. मग अशी आपण बघितलं होतं की शॅल आणि विल जर वाक्यात वापरला असेल तर त्यानंतर मग आपण नॉटचा वापर करतो. या ठिकाणी सेम तीच गोष्ट करायची आहे. ही वाक्यरचना आपल्याला सांगितली आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये बनवायला, पण तुम्ही सिंपल फ्युचर सुद्धा वापरू शकता. माय ब्रदर विल नॉट ड्रिंक ॲट द पार्टी टू नाईट असं सुद्धा वाक्य असू शकतं. आणि जर आपल्याला हे कंटिन्युअसमध्ये बनवायचं असेल, कंटिन्युअस फ्युचरमध्ये, तर ते वाक्य कसं असलं पाहिजे. माय ब्रदर विल नॉट बी ड्रिंकिंग ॲट द पार्टी टू नाईट. ओके, म्हणजे इथे नॉट नंतर बीचा वापर केलेला आहे. यातला कुठलाही शब्द आपल्याला गाळून जमणार नाही, नाहीतर मग वाक्यरचनाच चुकेल आपली. पुढचं वाक्य बघूयात. ही शुअरली डॅश इफ यू विजिट हिज रूम नाव. तू जर आता तिथे गेलास तर ती क्रिया घडत असणार हे सांगत आहे आपण. कंटिन्युअस फ्युचरचा वापर करायचा आहे. श्युरिटी आहे त्यामुळे आपण इथे शुअरली हा शब्द वापरला. आपण फ्युचर इंडेफिनिट मध्ये सुद्धा वाक्यरचना करू शकतो, पण इथे खात्री जास्त द्यायची आहे किंवा ती गोष्ट आता घडतच असेल असं सांगायचं आहे, म्हणून कंटिन्युअस फ्युचर वापरणं जास्त योग्य ठरतं. सो इथे आपण ही शुअरली विल बी स्मोकिंग इफ यू विजिट हिज रूम नाव असं वाक्य बनवू शकतो. आपला फर्स्ट चॅप्टर लवकरच कंप्लीट होणार आहे या पुस्तकातला. आणखीन 1-2 लेक्चर्स लागतील, त्यानंतर आपला हा चॅप्टर कंप्लीट होणार आहे. त्यानंतर रिव्हिजन एक्झरसाइज दिलेले आहेत. रिव्हिजन एक्झरसाइजमध्ये जास्त एक्सप्लेनेशन नसेल, फक्त प्रॅक्टिससाठी MCQ आहेत किंवा प्रॅक्टिससाठी काही वाक्यरचना आहेत, एरर डिटेक्शनचे प्रश्न आहेत असं समजायचं आहे. आणि तिथे आपण एक्सप्लेनेशन बघणार नाही, फक्त रिव्हिजन एक्झरसाइज व्यवस्थित सोडवणार. ती रिव्हिजन एक्झरसाइज जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायची असेल, तिथे तुम्हाला व्यवस्थित उत्तरं समजून घ्यायची असतील, तर त्यासाठी फर्स्ट चॅप्टर पूर्ण व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. आतापर्यंत जर तुम्ही आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर तिथून सुरुवात करा आणि रिव्हिजन एक्झरसाइज पर्यंत तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.